नमस्कार, मी तनया मांडवकर, सेलिब्रिटी प्रोमोटर्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. समर्थ हा नवा चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीस येत आहे आणि त्यातीलच एक कलाकार म्हणजे आपल्या सगळ्यांचा लाडका भूषण आपल्यासोबत आहे. तर चला आज त्याच्याशी गप्पा मारूयात. सगळ्यात पहिले कसं आहे भूषण? सॉरी, एकदम मस्त, एकदम मजेत तनया. थँक्यू सो मच. आणि कसं चाललंय? नवीन मूवी येतोय, काय एक्साइटमेंट आहे? एक्साइटमेंट तर खूपच असते आणि त्याचबरोबर जितके चित्रपट आलेत की तेवढीच नर्वसनेस सुद्धा अजूनही इंटॅक्ट असतो जेव्हा नवीन चित्रपट येतोय की त्याला कसा प्रतिसाद असेल. पण खूप चांगला चित्रपट आहे, त्यामुळे एक विश्वास आहे की प्रेक्षकांना नक्कीच आवडेल आणि प्रेक्षक बघतील हा चित्रपट. बरं, नवीन काहीतरी भूमिका घेऊन येतोय, काय सांगशील त्या भूमिकेबद्दल? समर्थ नावाची भूमिका आहे. मी मजेत मगाशी म्हणालो तसंच मी समर्थ आहे. पण यात समर्थ म्हणजे हा आईबाबांचा समर्थ आहे. आणि असं मी का म्हणतो ते आता लवकरच ट्रेलर आउट होणार आहे, ते ट्रेलरमधून कळेलच. पण अतिशय चॅलेंजिंग रोल होता. सो ओव्हरऑल जेव्हापासून मी स्क्रिप्ट ऐकली होती तेव्हापासून माहिती होतं की अतिशय चॅलेंजिंग रोल आहे. आणि आज जेव्हा चित्रपट झाला आणि आम्ही सगळ्यांनी पाहिला तर एक सॅटिस्फॅक्शन आहे की ही शपथ एक छान रोल मिळाला आणि त्याचं सार्थक केलंय नक्की. अरे वा. मी एक बोलतो ना, वेगळी कथा आहे समर्थ रामदास यांच्याबद्दलची ती कथा आहे. सो जेव्हा तू ती स्टोरी ऐकलीस, कारण मग प्रत्येक आर्टिस्ट जेव्हा तो रोल प्ले करणार असतो पहिल्यांदा आपण स्टोरी ऐकतो, तेव्हा तुला ते काय वाटलं? एक बोलतो ना, शिकण्यासारखं आहे, काय नवीन हे करायला मिळतंय, तसं काय सांगशील त्याबद्दल? तू आत्ता म्हणालीस की समर्थ रामदास स्वामींची कथा आहे, तर मी म्हणेन नाही, ही समर्थ रामदास स्वामींची कथा नाहीये. ही वडील आणि मुलांची कथा आहे. का वडील आणि म्हणून त्याप्रमाणे ते दिसत वडील आणि मुलाची कथा आहे. पण त्यात खूप महत्वाचा भाग हे आपले समर्थ रामदास स्वामी आहेत. तर ते कसं ते आता ट्रेलरमधून आणि नंतर चित्रपटातून सुद्धा कळणार आहे. नक्कीच या सगळ्यावरती एक खूप महत्वाचं छत्र आहे आपल्यावरती, ते समर्थ रामदास स्वामींचं आहे. पण त्यामुळे ही नातेसंबंधांची जी गोष्ट आहे ते खरं सांगू तर आपलं जनरेशन खूप रिलेट करतं आजकालचं. फॉर एक्झाम्पल, आपल्या आई वडिलांनी त्यांच्या आई वडिलांनी जे सांगितलं तेच फॉलो केलेलं आहे. पण आपण थोडं आपल्याला कळलंय की काही काही वेळेला आपले आई वडील आपल्यासाठी नव्हते, किंवा काही ठिकाणी आपले काही त्यांच्याबद्दलचे मतभेद आहेत किंवा विचार वेगळे आहेत आणि ते आपण त्याच्यावरती हिलिंग आपलं चालू आहे. तर असंच कुठेतरी त्या नात्यावरचं ते कनेक्ट होईल असा हा चित्रपट आहे. त्यामुळे तो प्रत्येक जनरेशनला कनेक्ट होणार आहे. आई वडिलांना कनेक्ट होणार आहे, आपल्या जनरेशनला कनेक्ट होणार आहे, पुढच्या पिढीलाही. कारण काय त्याप्रमाणे गोष्टी आता जेनझी आणि पुढचे जेन अल्फा पण खूप हुशार झालेले आहेत. तर त्यामुळे हे प्रत्येकाला कळणारी गोष्ट आहे आणि त्यातून खूप काही बोध घेण्यासारखं आहे. आणि अननोईंगली एक चित्रपटासारखं त्याच्याकडे पाहता पाहता तुम्ही खूप चांगले विचार तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. त्यामुळे हा कुठलाही बायोपिक नाहीये, किंवा हा मी नाही म्हणणार की हा एक धार्मिक चित्रपट आहे. त्याच्यात एक पार्ट हा नक्कीच तो असू शकतो, पण खऱ्या अर्थाने हा वडील आणि मुलाची गोष्ट आहे. मग तू आत्ताच जस्ट बोललास की खूप काही शिकण्यासारखं आहे, खूप काही बोध असं घेण्यासारखं आहे. तर एखादी गोष्ट जर आज तू प्रेक्षकांना सांगायची असेल की आजच्या जनरेशनने हे ऐकायला हवं किंवा हे आचरणात आणायला हवं, तर ती एखादी गोष्ट काय असेल? एक त्यातली गोष्ट आहे की कम्युनिकेशन गॅप कमी करणं, की एक्सप्रेस होणं. आणि एक्सप्रेस होत असताना, समोरचं एक्सप्रेस होत असताना आतल्या भावना काय चालू आहेत आणि कुठल्या भावनांनी त्या गोष्टी आलेल्या आहेत ते ऐकणं. कारण की मला वाटतं कदाचित एक्सप्रेशन पण आलंय पण लिसनिंग कमी झालंय. आपण बऱ्याच वेळेला ऐकतो ते रिॲक्ट होण्यासाठी ऐकतो, की आपल्याला काहीतरी रिॲक्शन द्यायचे, उत्तर द्यायचे म्हणून ऐकतोय. आपण समजून घेण्यासाठी ऐकत नाही. आणि तो कुठेतरी या चित्रपटातून सुद्धा बोध आपल्याला मिळतो की हा तो काहीतरी सांगू पाहतोय, लहानपणापासून तो काहीतरी सांगू पाहतोय, ते ऐका. सो असं मला आलेला हा बोध आहे. या चित्रपटाचं वैशिष्ट्य हेच आहे की खूप वेगवेगळी पिढी, वेगवेगळे जनरेशन वेगवेगळे बोध घेणार आहे. तर त्यामुळे सिनेमा पाहिल्यानंतर खूप वेगवेगळे डिस्कशन्स असणार आहेत. एक प्रत्येक पिढीने घेतलेला बोध हा वेगवेगळा असणार आहे. अरे वा, बरं, छान वाटलं गप्पा मारून. आपण पुढे भेटू, गप्पा मारूच अजून. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील? काय सांगणार कलाकार, 14 ऑगस्टला आमचा चित्रपट येतोय आणि विनंती करीन, सांगू तर शकत नाही पण विनंती करीन की प्लीज 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 चित्रपटगृहात जाऊनच हा चित्रपट बघा. तुम्ही डिसअपॉइंट होणार नाही. एक चांगला चित्रपट पाहिल्याचा आनंद नक्कीच मिळेल आणि त्यातनं नुसताच आनंद नाही, काहीतरी बोधही घेतला जाईल. सो त्यामुळे डेफिनेटली फिल्म बघा. थँक्यू सो मच.